नमस्कार, मी माधुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज इथे मी रशियन कटलेट बनवला आहे. रमजान चालू होणार आहेत म्हणून विचार केला की काहीतरी नवीन ट्राय करूया. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं मी बोनलेस चिकन घेतलं आहे, अर्धा किलो आहे. याला मी 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून मीठ टाकून शिजवून घेतलं आहे. शिजून झाल्यानंतर हे चिकन थंड झाल्यावर मी याला चॉपरमध्ये आपण भाज्या कापतो ना हँडमेड जे चॉपर असतं त्याने मी हे बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर इथे एक पॅन गरम करून घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 क्यूब बटर घातले आहे आणि अर्धा चमचा तेल टाकलं आहे. तेल आणि बटर गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी बीन्स म्हणजे फरसबी असते ना, तिला मी बारीक कट करून टाकलं आहे. त्यानंतर इथं 1 वाटी किसलेला गाजर, 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून या भाज्यांचा कचवटपणा निघेपर्यंत परतून घ्या. या भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाका आणि 1-2 मिनिटं परतून घ्या. हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये मी 4 चमचे मैदा टाकला आहे आणि हा मैदा पण छान असा पूर्णपणे मिक्स आणि ड्राय होईपर्यंत याला भाजून घ्या. हे सगळं परतून झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे हा मैदा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी पाणी मिक्स केलं आहे. 1 वाटी पाणी म्हणजे अर्धा कपच्या आसपास पाणी येईल आणि हे पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत परतून घ्या. यातलं सगळं पाणी ड्राय झाल्यानंतर आपलं हे जे किसलेलं म्हणजे जे चिकन होतं बारीक केलेलं ते चिकन, त्यानंतर इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे बॉईल केलेले स्मॅश करून घेतलेत म्हणजे चुरा केलेले बटाटे घेतले आहेत, ते टाकून घ्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स टाकला आहे मी 1.5 चमचा आणि हे पूर्णपणे असं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्या. हे सगळं पूर्णपणे मिक्स होईपर्यंत याला कंटिन्यू परतवत राहा. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर टाका आणि मिक्स करून घ्या. तर बघा 1-2 मिनिटं चांगलं याला परतवून घ्या. हे सगळं परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि हे आपलं चिकनचं सारण थंड होऊ दे. त्यानंतर इथं मी एका वाटीमध्ये 1 अंडं घेतलं आहे आणि त्याला असं फेटून घ्या. त्यानंतर इथे आपलं हे चिकनचं सारण थंड झालं आहे. आता याचे आपण एक प्रकारे आलू टिक्की बनवतो ना, त्या प्रकारे आपण आलू टिक्कीमध्ये तसं आलू टिक्कीसारखं आपण बनवून घेऊ. तर बघा या पद्धतीने तुम्ही हाताने अगदी सॉफ्ट असतं, लगेच वळतं ते. या पद्धतीने तुम्ही याला शेप देऊन घ्या. तुम्हाला आवडेल तसा शेप द्या. मी इथं थोडा अंडाकृती म्हणजे लांबसर गोल असा शेप दिला आहे आणि याला फेटलेल्या अंड्यामध्ये डीप करून घ्या आणि त्यानंतर याला इथं मी सेवई घेतली. सेवई म्हणजे जी शिरखुरम्याला वापरतात ना, बारीक रोस्टेड सेवई ती आहे आणि त्या सेवईमध्ये याला डीप करून घ्या. बघा या पद्धतीने तयार करून घ्या. तर याच पद्धतीने इथं मी सगळ्या कटलेट तयार करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हे जे कटलेट आहे हे शॅलो फ्राय करून घ्या. तुम्ही हे कटलेट डीप फ्राय पण करू शकतात. मी इथं शॅलो फ्राय केलेत. त्यानंतर आलटून-पलटून दोघी साइडने अगदी लालसर कलर येईपर्यंत हे कटलेट परतून घ्या. बघा तर इथं आपल्या कटलेटला छान असा लालसर कलर आलेला आहे आणि याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर इथं मी सगळे कटलेट तयार करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकतात. खायला खूप छान असे चविष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.